प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार रसिक हो. द फोर्थ डायमेन्शन सिरीजच्या पुढच्या भागात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रीरामांचं आपल्या हृदयात असणारं स्थान वेगळं व्यक्त करण्यासाठी खरं तर शब्दांची गरजच नाहीये. वेदांनंतर जर चिरकाळ टिकणारं साहित्य या भूमीत निर्माण झालं असेल तर ते म्हणजे रामायण आणि महाभारत. तर याच वाल्मिकी रचित रामायणाचा नायक म्हणजेच प्रभू श्री रामचंद्र. रामाचं वर्णन विविध व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आपल्याला आढळतं. त्यामधलेच तुलसीदास, बुधकौशिक ऋषी आणि आपल्या सर्वांचे लाडके कवी समर्थ रामदास. तर आज रामदासांचा सुद्धा जन्मदिवस आहे. 24 मार्च 1608 साली जालना जिल्ह्यातल्या जाम गावात समर्थ रामदासांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी संन्यास घेतला आणि ते आत्मसाक्षात्कारासाठी आपल्या घरातून बाहेर पडले. त्यांच्या अनेक श्लोकांमधून आपल्याला त्यांची रामभक्ती जाणवते. स्थापत्यशास्त्रावरही श्रीरामांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. हंपीमध्ये असलेलं रामाच्या 1000 शिल्पांनी नटलेलं 1000 राम मंदिर हे त्याचंच एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तर त्या 1000 राम मंदिरामध्ये एक खूप सुंदर शिल्प बघितलं होतं. पायसदानाचं जे गाणं आहे, जे गीत रामायणामध्ये आहे, तर वृक्षशृंग ऋषी जेव्हा पुत्रकामेष्ठ यज्ञ करत होते तर त्यावेळेचं कोरलेलं ते खूप सुंदर शिल्प आहे. आणि त्राटिकेचं पण एक शिल्प आहे जे त्या मंदिरामध्ये कोरलंय, हे सध्या मला आठवतंय. तर आणि पुण्यात तुळशीबागेत असलेलं तुळशीबाग राम मंदिर सुद्धा फार सुंदर आहे. म्हणजे मी जाऊन आले तिथे आणि तुम्ही सुद्धा नक्की जा. आणि शेवटी मग श्रीराम म्हटलं की गीत रामायणाचा उल्लेख आल्याशिवाय कसं राहील. गदिमा आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी अजरामर करून ठेवलेली ती एक सुंदर सांगीतिक पर्वणीच आहे. तर त्यातलं पहिलंच गाणं किती सुंदर आहे, स्वये श्री राम प्रभू एकती. किंवा माझं त्यातलं आवडतं गाणं म्हणजे मजा आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. किंवा आपल्याला सर्वांना अगदी जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारं गाणं म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि सुरुवातीला एक असं खट्याळ गाणं आहे बघा, सावळा ग रामचंद्र, ते सुद्धा खूप सुंदर आहे. किंवा दशरथा घे हे पायसदान, तेही छान आहे. आणि स्वयंवर झाले सीतेचे, श्रीरामांनी सहज उचलले धनुशंकराचे, ती वर्णनं खूप छान आहेत. म्हणजे आता आपण महाराष्ट्रीय आहोत आणि आपलं भाग्य आहे की बाबूजी आणि गदिमा मराठी होते आणि त्यांनी मराठीमध्ये गीत रामायणाची रचना केली. तर त्यातलंच एक खूप सुंदर गाणं आहे, राम जन्म लाग सखे. त्याच्या आधीचं जे गाणं आहे मला एक्झॅक्टली आठवत नाहीये ते गाणं कसं आहे, पण त्याच्यामध्ये कौसल्ये राणी असं आहे. तो दशरथ आपल्या कौसल्येला समजावतोय की तू नको वाईट वाटून घेऊस, होईल म्हणजे तुझ्याही पोटी पुत्ररत्न जन्माला येईल असं तो समजावून सांगतोय. आणि त्याच्यानंतर मग पायसदानाचं गाणं आहे आणि मग हे राम जन्म लाग सखे असं खूप सुंदर गाणं आहे. तर तेच मी आज त्या गाण्यामधला जो एक काव्य रस आहे तोच मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर ह्या गीत रचनेचं शीर्षक आहे राम जन्म लाग सखी. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. म्हणजे आता कसं आहे, हवेमध्ये उष्मा वाढलेली आहे आणि गंधयुक्त अर्थात वसंत ऋतू आहे. हे किती सुंदर शब्दांमध्ये सांगितलंय. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखी राम जन्म. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपुनी जाय माय स्वतः पुत्र दर्शने. म्हणजे विष्णूचा अवतार जन्मलाय म्हटल्यानंतर सगळं जग दिपलं जाणार आहे. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपुनी जाय माय स्वतः पुत्र दर्शने.
ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. राजगृही येई नवी सौख्य पर्वणी. पर्वणी अर्थात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चौघांचेही जन्म झाले. राजगृही येई नवी सौख्य पर्वणी, पान्ह्याहून हंबरल्या धेनू अंगणी. धेनू म्हणजे गाय. दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला. अर्थात दुंदुभी म्हणजे एक नगारासारखं एक वाद्य किंवा तेवढा मोठा आवाज. पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या. पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या. आतपात म्हणजे प्रखर उन्हात. काय काय करीत पुन्हा उमलल्या खोळ्या. म्हणजे पेंगुळलेल्या कळ्या पुन्हा उगवल्यात. म्हणजे किती सुंदर वर्णन आहे की जेव्हा चंद्र नभामध्ये येतो किंवा सूर्य नभामध्ये येतो तेव्हा कळ्यांची फुलं होतात. तसा राम जन्मल्यामुळे सगळीकडे बहर पसरला. पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या, काय काय करीती पुन्हा उमलल्या खोळ्या. उच्च रवे वायू त्यास हसून बोलला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. वार्ता ही सुखद जधी पोचली जनी. म्हणजे ही सुखद वार्ता जेव्हा अयोध्या नगरामध्ये पसरली, गेहातून राजपथी धावले कुणी. गेह म्हणजे घर. आपापल्या घरातून सगळेजण आपल्या राजपुत्राला बघायला धावत चाललेत. युवतींचा संघ कुणी गात चालला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. पुष्पांजली फेके कुणी कोणी भूषणे, हास्याने डोपविले शब्द भाषणे. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. वीणारव नुपुरात पार लोपले. वीणारव अर्थात वीणांचा आवाज. म्हणजे सगळीकडे गाणी, भजन किंवा कवी लोकांच्या कविता, भाटांची संगीत हे सगळं चालू आहे. पण तरी सुद्धा त्याच्या पगांमधला जो नाद आहे तर त्याच्यामुळे सगळं पार लोपून गेलंय. म्हणजे तोच आता सर्वस्व झालाय सगळ्यांचं. म्हणजे त्याच्याकडे तोच एक अटेन्शन सिकर झालाय. त्याच्याचकडे सगळ्यांचं लक्ष आहे. वीणारव नुपुरात पार लोपले, करण्याचे कंठ त्यात अधिक तापले. बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. दिग्गजही हलून जरा चित्र पाहती. दिग्गज अर्थात ह्याचा अर्थ असा होतो की पृथ्वी तोलून धरणारे 8 हत्ती जे असतात तर त्यांच्याबद्दल इथे लिहिलंय. दिग्गजही हलून जरा चित्र पाहती, गगनांतून आज नवे रंग पोहती. मोत्यांचा चूर नभी भरून राहिला. म्हणजे देवाधिकांनी सुद्धा मोत्यांचा वर्षाव केलाय असं, किंवा सगळी नक्षत्र एकाच दिवशी नभामध्ये आली आहेत असं असेल ते वर्णन. दिग्गजही हलून जरा चित्र पाहती, गगनांतून आज नवे रंग पोहती. मोत्यांचा चूर नभी भरून राहिला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. बुडूनी जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग ताल यात मग्न मोहिनी. बुडूनी जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग ताल यात मग्न मेदिनी. मेदिनी अर्थात पृथ्वी. डोल तसे तीही जरा शेष डोलला. आपल्या पुराणांमध्ये असं वर्णन आहे, जो शेष आहे, विष्णूचा जो शेष आहे तर त्याच्यावरती ही सगळी पृथ्वी स्थित आहे. तोही आनंदानं डोलतोय, कारण त्यात विष्णूंनी अवतार घेतलाय आणि आता त्यांनी सुद्धा अवतार घेतलाय, सो तो खूप खुश आहे. पुढुनी जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग ताल यात मग्न मेदिनी. डोल तसे तीही जरा शेष डोलला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. धन्यवाद.